दिल से मनसे मनसे एक नारा दिल से मनसे मनसे 7 महिन्यापूर्वी जे संपूर्ण मार्गाचं माझं उद्घाटन केलं होतं त्यावेळेला पण मला तिथे पत्र दिलं की 6 महिन्यामध्ये आम्ही ही जी ज्या आपण मागण्या आहेत त्या 6-7 महिन्यात पूर्ण करतो. आयुक्तांना जे वरिष्ठ अधिकारी ते येत नाही ते आम्हाला ठोस ह्याच्यावर काही मार्ग काढून देत नाही तोपर्यंत आम्ही असं इथं बसून राहणार. जे आता इथं शाखापत्रामध्ये आम्हाला उत्तर दिले 15 दिवसापर्यंत जर त्यांनी पुन्हा जर वेळ काढूपणा केला तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. 2024मध्ये जुलै महिन्यामध्ये मी स्वतः निसर्ग पर्यटन या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे. तेव्हा मी यांना 20 दिवसाचा अल्टिमेट देऊन उपोषणाचा इशारा दिला होता जुलैमध्ये. तेव्हा देखील ह्यांनी म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांनी आणि उपअभियंता ह्यांनी मला 6 दिवसाचा अवधी दिला. 6 महिन्याच्या आधी आम्ही तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो. तेव्हा आम्ही हे उपोषण त्यावेळेला स्थगित केलं होतं. तिथून आता 8 महिने होऊन देखील त्याचं काहीही काम झालं नाही. म्हणून आता मी मनसेकडनं आता हे आंदोलन पुकारलं आहे. आज जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शाखा माथेरान जे ठिय्या आंदोलन इथं महावितरण कालामध्ये आम्ही उभारलं आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की जवळजवळ 5-6 वर्ष झाले माथेरानमध्ये सीझन आलं, पावसाळा आला की लाईटसाठी ये जा करते किंवा 4-5 दिवस लाईट जाते. पण आम्हाला एकच सांगायचं या तांत्रिक युगामध्ये सर्व सामुग्री असताना पण आणि शिवाय हे माथेरान जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी असा कारभार कदाही आम्ही खपवून घेणार नाही. कारण का इथं पर्यटक लाखो प्रकारचे इथं पर्यटक माथेरानला येत असतात. आम्ही हा प्रकार वर्षानुवर्ष सहन करतोय पण पर्यटकांनी हा प्रकार का सहन करायचा. त्यामुळं आता आम्ही मनसे ठियाना जे केलं तर आम्ही जोपर्यंत इथं माथेरानमध्ये यांचे वरिष्ठ येत नाही आणि आमचा जो प्रामुख्याने आम्ही जो प्रश्न मांडलेला आहे तो सोडवित नाही तोपर्यंत आम्ही तशी आंदोलन असंच चालू. माथेरानला शनिवार आले की लाईट 10 ते 12 वेळा लाईट जाते. पुन्हा सीझनला 4 दिवस लाईट जाते, 5 दिवस लाईट जाते आणि आमचं प्रामुख्याने म्हणणं काय आणि आम्ही यांना खूप गेले की लाईट खालनं गेली हे आम्ही असं किती वर्ष ऐकणार. तर त्यांना सांग तुम्ही एक अंडरग्राऊंड लाईन तुम्ही नेरावरून तसंपर्यंत घ्या. त्याचा प्रसाद देखील मजूर ह्याला कोणी केलेला आहे. मला ते 6 महिन्यात तो प्रकार करून घेतो अद्याप करण्यात आलं नाही. आज जे ठिय्या आंदोलन इथं करण्यात आलं होतं गेले अनेक वर्ष अनेक महिने माथेरानकर लाईट ये जाचा त्रास भोगतात आहे. सीझन आलं पावसाळा आला की लाईट गायब होते. तर असा त्रास सहन होतो आम्हाला सहन आता होत नव्हता. त्यामुळे मी इथं आंदोलन 2दा केलं. आता ह्या वेळेस आता जे इथले शाखा प्रमुख आहेत त्यांनी आता पूर्ण हमी घेतली आहे की 15 मेपर्यंत आज ज्या आपल्या माथेरानकडे ज्या मागण्या आहेत लाईट संदर्भात त्या 15 मेपर्यंत लाईट पूर्ण करणार आहेत. तसं असं त्यावर लेखी आश्वासन दिले आणि ती मला मान्य आहे. सांगा की 1 तारखेला आलेच पाहिजे होते. आज ते 28-29ला बिल आली. त्याच्यासाठी आज 20-30 म्हणजे 1650 तर 1620 रुपये बिल होतं. 50 रुपये म्हणजे 30 रुपये भरावेच लागले. जास्त 30 रुपये म्हणजे भरपूर झाले आमच्यासारख्याला. पण हे असं चुकून होता कामा नये. आज ह्याचा निकाल लावूनच टाका. त्याच्यासाठी आमचं तुम्हाला पाठवा. आम्ही नोंद करायला जातो की हे किती पैसे आहेत किती नाही त्याचे टिक करून द्या. तर ते आज इथे कोण आहे नाही. आज बंद मशीन आहे. 4 फेऱ्या होतात. मी 4 फेऱ्या मारल्यात ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी की इथं आम्हाला नोंद करून द्या. आमची महिला समाजाचे माझे अध्यक्ष आहे. आज मनसेने जे आंदोलन केले त्यामध्ये मी त्यांना पाठिंब्यासाठी इथे त्यांच्याबरोबर बसलेले. लाईटचं काम म्हणजे लाईटवाल्यांचं कसं आहे की लाईट जाते 4-4 तास. त्यांना फोन करा इथे कोण हजर नसतं. बिलं भरायला आल्यानंतर 1 तारीख 12 तारीख 13 तारीख दरवेळेस आम्ही 3-3 फेऱ्या मारतो इथे. पण इथे कोण कधी हजर असतात कधी नसतात. आतासुद्धा सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत इथे कोणी नव्हतं आलं. येऊन 3 फेऱ्या झाल्या सगळ्यांच्या. येत आहेत की नाही म्हणजे हे अगदी भोंगळ कारभार आहे यांचा. त्यांनी ह्यांना कुठंतरी शासनाने त्यांना शासन काय आम्ही त्यांना काहीतरी यांच्यावरती करायला पाहिजे की ह्यांना कुठेतरी त्यांना की अशी आठवण राहिली पाहिजे की गावातले आम्ही शांत आहेत पण शांततेचा खूप फायदा घेतो. लाईटवाले तसे पाणीवाले आज पाण्याचं बिल पण आलं मीटर
चालू आहे, पण ते पाण्याचं बिल आलं ना अख्ख्या गावात त्यांना शोधायला लागतं. कार्यालयच नाही आहे पाण्याचं, पण की कुठं बिल भरायचं, काय करायचं. इथे ते ज्युजरच्या दुकानात बघा, तिकडे शेलारांच्या दुकानात बघा, असं गरगर गरगर फिरायला लागतं. याच्यासाठी आम्ही तर ज्येष्ठ आता आजच्या दिवशी मनसेचे शहराध्यक्ष श्री संतोष कदम यांनी महाराष्ट्रांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याबद्दल आंदोलन केलं होतं. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यानुसार आपण मेंटेनन्सचं काम सुरुवात केलेलीच आहे आणि यांना 15 मेपर्यंत आम्ही एक तारीख दिलेली व घाटातील जी आपली लाईन आहे मेन लाईन, या लाईनचा पूर्ण मेंटेनन्स आम्ही 15 मेपर्यंत करून देऊ आणि त्याच्या अपडेट व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा प्रत्यक्षांची माणसं पाठवून आम्ही त्यांना देऊ. त्याचबरोबर सध्या आपण माथेरानमधील जे डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहेत ट्रान्सफॉर्मरचे जे खराब झालेले असे 15 बॉक्स आपण त्यांना या 8-15 दिवसात बदलून देणार आहोत. ती जी प्रोसिजर आपण चालू केली आहे, दस्तुरीपर्यंत बॉक्स आज पोचतील देखील. आणि दुसरी महत्त्वाचं म्हणजे LT केबल आणि HT केबल अंडरग्राऊंडचा जो मोठा महत्त्वाचा विषय आहे त्याचे प्रस्ताव आपण मंजुरीसाठी पेन मंडळ कार्यालयापर्यंत पोचवलेले आहे. तिथून ते DPDCकडे जाऊन त्यांचा निधी मंजूर झाला त्यानंतर त्या कामाला सुरुवात होईल. त्यासाठी मी काही फिक्स कालावधी असं आज सांगू शकत नाही, पण जे आता माझ्या हातातलं आहे ते सर्व कामं आम्ही व्यवस्थित करून घेऊ. बॉक्स बदलू, जिथं घाटातील आपल्या पावसाळ्यात जो प्रॉब्लेम होतो त्यासाठी पूर्वतयारी म्हणून त्याची आपण 15 मेपर्यंतच जवळपास अशा पद्धतीने मेंटेनन्स करू की पावसाळ्यामध्ये येथील ग्राहकांना त्रास कमी होईल. धन्यवाद.